मुंबई महानगरपालिकेकडून मनसेला शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी। 17 तारखेला शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीला जाऊन चर्चा का केली? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल। पवारांच्या धक्कातंत्राचा महाराष्ट्र 1978 पासून साक्षीदार, अजित पवारांचं वक्तव्य। संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार वक्तव्य करतात। पक्ष विलीनीकरणाच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया, तर उद्धव ठाकरे पक्ष विलीन करणार नसल्याचा विश्वास। भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, सुहास कांदेंची मागणी। भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा कांदेंचा आरोप। नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस। सलीम कुत्ता डान्स प्रकरणी नोटीस दिल्याची माहिती। नोटीस घेण्यास बडगुजरांचा नकार। शिर्डीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर उद्या मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची पुण्यात सभा। मतदारांना केलेल्या आवाहनामागे राजकीय हेतू आहे का? मराठीच्या मुद्द्यावरनं रेणुका शहाणेंच्या पोस्टवरून भाजप नेते चित्रा वाघ यांचा पत्राद्वारे सवाल। शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निवडणूक आयोगाकडे मागणी। 15 जून नंतर निवडणुका घेण्याची विनंती। नागपुरात ढगाळ वातावरणानंतर जोरदार पावसाची हजेरी, तर वर्धा आणि अमरावतीमध्ये आज गारपिटीचा ऑरेंज अलर्ट। पुण्यातील सीओपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींचे चोरून फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार। दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद। सामूहिक रजेवरती जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एअर इंडिया एक्सप्रेसकडून कारवाईचा बडगा। 25 कर्मचारी बडतर्फ। आंध्र प्रदेशातील एनटीआर पोलिसांकडून 8 कोटींचं घबाड जप्त। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।